आता हे सोमन, केदार सोमन, ज्यांना मी भूषण सोमन म्हणते, कारण ते पहिल्यांदा आले माझ्याकडे तेव्हा मी भूषण असं विचारलं तर त्यांचंही पाळण्यातलं नाव आहे, म्हणजे पत्रिकेतलं नाव भूषण आहे. मग ते स्वामींचं आहे, त्याच्यामुळे मी यांना भूषण म्हणते. म्हणजे माझ्या थ्रू जे यांना ओळखतील ते भूषण आणि बाकीचे केदार. तर भूषण सोमनचं कर्म वेगळं ना, आणि केदार सोमनचं कर्म वेगळं, हाही फरक असतो. त्याच्यामुळे भूषण सोमनचं कर्म अजून ठरतंय, केदार सोमनचं कर्म ठरलेलं आहे. असं आहे, कारण भूषण सोमन अजून बाळ आहे, 1 वर्षाचं आहे ते. असं आहे. आता हे काय बोलणार आहेत मला माहित नाही. बरोबर आहे की भूषण सोमन बाळ अजून वर्षच होत आहे. मला यांच्याकडे येऊ, आमचे मित्र आहेत विनोद सातव, त्यांच्याबरोबर मी इथे आलो. माझा वकिली व्यवसाय बरा चाललाय 20-25 वर्ष. तर आमच्या व्यवसायात 2च गोष्टी असतात की एकतर कुठली गोष्ट लिगल असते किंवा लॉजिकल असते. सो एक असा पॉईंट येतो की तुमची बिलीफ सिस्टम शेक होते काही गोष्टींच्या बाबतीत. तर तेव्हा मी सातव साहेबांबरोबर इथे आलो आणि तेव्हा ह्या अशा काय कोण कसं मी म्हणत आहे, नथिंग इज लिगल, नथिंग इज लॉजिकल. पण ताईंशी बोलल्यानंतर एक लक्षात आलं की देर इज थर्ड थिंग विच इज डिवाइन अँड मॅजिकल. की त्या काय असं मॅजिकल नाही बोलत, पण ते जे सांगतात ते ॲडवाईज मॅजिकल असतं एवढं मात्र नक्की. हाच माझा त्यांच्याबद्दलचा अनुभव. आणि एका आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला असं असतं की यू ऑल्सो नीड ॲडवाईस. लोकांना ॲडवाईस करून सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली मॅटर्स, की एक स्वतःला एस्कलेट करायचं असतं, आयुष्यात पुढे जायचं असतं. तर मी काहीतरी मला करायचं आहे, त्या संदर्भात ह्या गोष्टी आहेत, पण त्या काही घडत नाहीत. त्या म्हणल्या त्या घडतील पण तुम्हाला कष्ट आहे. म्हणजे नाही हो, ऐकून रिलॅक्स घरी गेलो की हे काही घडत नाही. दुसऱ्या दिवशी ती गोष्ट घडली आहे जी वर्षभर घडत नव्हती. म्हणजे मी गीतेवर हात ठेवून खरं सांगतो. तर दुसऱ्या दिवशी ती गोष्ट घडली. आता आली का पंचायत, कारण मी विचारच केला नव्हता की आता पुढे कसं करायचं, जे माझे कष्ट आहेत ते कसे करायचे. तर आता त्या बाबतीत आमचं चाललंय जरा डिस्कशन की हाऊ इज दॅट मॅजिकल टच ऑफ युअर्स विच विल हेल्प मी. पण जेन्युअनली सांगतो की आपण कुठल्याही अडचणीत जेव्हा असतो आणि यू नीड दॅट सॉलिड सपोर्ट विच इज पॉझिटिव्ह किंवा मॅजिकल, तो नक्कीच आहे. मी म्हटलं नसतं की एक तर लॉजिकल असतं किंवा लिगल असतं, पण हे जे आहे हे नक्कीच काहीतरी मॅजिकल आहे. याचा अनुभव मी एक लिबर्टी घेऊन सांगतो. माझी एक ओळखीची ॲक्टर आहे, शी वॉज स्टक तिच्या सिनेमामध्ये. तर काय करायचं काय नाही, ती अजून 10 ज्योतिषांकडे जायची, सगळं करायचं. म्हणजे मी या सगळ्याचा विटनेस आहे, कारण मी थोडासा लिगली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि मी हे पाहिलंय की ताईंनी एका ऑड वेळेला तिला सांगितलं की तू कुठल्याही तारखेला कर सिनेमा रिलीज, कारण तिच्या तारखेला एक वेगळा मोठा सिनेमा रिलीज होणार होता. पण या म्हणल्या काही फरक पडत नाही, तू कर सिनेमा रिलीज, स्वामी तुझ्या पाठीशी. मला खरंच सांगतो, तो दुसरा सिनेमा नाही चालला, हा सिनेमा सुपरहिट आहे, विच वॉज अगेन मॅजिकल. सो हा माझा एक फर्स्ट हँड अनुभव आहे की ज्याचं आयुष्य हे ब्लॅक अँड व्हाईट आहे, पण दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि शी इज स्वामी आहेत, ताई आहेत, पण शी इज मोर लाईक अ फ्रेंड हू गिव्स यू सपोर्ट विदाऊट बिंग जजमेंटल, जे फार गरजेचं आहे. थँक्यू.